नमस्कार. आपण पाहत आहात सम्यक क्रांती यूट्यूब चॅनल माधव गायकवाड. बंधू आणि भगिनी आणि मित्रांनो, आज मी हा जो व्हिडिओ बनवत आहे ती तारीख आहे 3 ऑगस्ट. 3 ऑगस्ट या दिवसाचं महत्त्व अधिक आहे, कारण की या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये 3 ऑगस्ट 1947 रोजी आळंदी मुकामी एका राजकीय पक्षाची स्थापना झाली. त्या राजकीय पक्षाचं नाव आहे शेतकरी कामगार पक्ष. तेव्हा 3 ऑगस्ट या दिवसाला अत्यंत महत्त्व आहे आणि हा व्हिडिओ बनवण्याचं कारण की शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने पनवेलमध्ये संपन्न झालेला त्या पक्षाचा जो वर्धापन दिन आहे, त्या पक्षाचे महाराष्ट्राचे सध्याचे अध्यक्ष जयंतराव यांनी जो मेळावा त्या ठिकाणी घेतला होता, त्या मेळाव्याला प्रमुख पाहुणे होते ते राजसाहेब ठाकरे. आणि म्हणून आजच्या व्हिडिओला महत्त्व आहे, तरी कृपया आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर 3 ऑगस्ट 1947 रोजी आळंदी मुकामी शेतकरी कामगार पक्षाची स्थापना झालेली आहे. शंकरराव मोरे, शंकरराव जेधे, जवळकर, मोहिते असे त्या काळातले दिग्गज नेते, खरं म्हणजे हे सर्व नेते काँग्रेसमध्येच होते. परंतु त्यांच्या असं लक्षात आलं की काँग्रेस हा भांडवलदारांचा पक्ष झालेला आहे, काँग्रेस हा उच्चवर्णीयांचा पक्ष झालेला आहे आणि या काँग्रेस पक्षामध्ये शेतकरी असतील, कामगार असतील, दलित असतील, मागासवर्गीय असतील यांच्या प्रश्नाकडे फारसं लक्ष दिलं जात नाही. म्हणून एक मार्क्सवादी विचारसरणी व कम्युनिस्ट विचारसरणी असणारी ही सगळी मंडळी एकत्रित येऊन त्यांनी शेतकरी कामगार पक्षाची स्थापना केली आणि 1952 साली झालेल्या निवडणुकीमध्ये या महाराष्ट्रामध्ये शेतकरी कामगार पक्षाचे 28 आमदार निवडून आले व त्या पक्षाचे संस्थापक असणारे शंकरराव मोरे आणखी 1-2 जण ते खासदार म्हणून देखील निवडून आले. तेव्हा एका काळामध्ये शेतकरी कामगार पक्षाचे या महाराष्ट्रामध्ये 28 आमदार निवडून आले होते आणि शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने अनेक आंदोलनं आणि अनेक प्रश्नावर त्यांनी विधानसभेमध्ये आवाज उठवलेला आहे. आणि त्या शेतकरी कामगार पक्षाचे जेवढे नेते होते ते अत्यंत माननीय नेते आणि महाराष्ट्राच्या प्रश्नावर त्यांनी वेळोवेळी प्रखर आवाज उठवलेला आहे आणि कुठल्याही नेत्याने आपली संपत्ती वाढवली नाही. सर्व नेते साधे राहत होते, परंतु महाराष्ट्राच्या प्रश्नावर ते सातत्याने बोलत होते. तेव्हा आजकालच्या नेत्यांनी, आजकालच्या पुढाऱ्यांनी खरं म्हणजे अशा नेत्यांचा अभ्यास केला पाहिजे आणि तशा पद्धतीचं वागणूक केली पाहिजे. आता जे आमदार निवडून येतात किंवा मंत्री होतात त्यांची संपत्ती झपाट्याने वाढते, परंतु त्या काळात त्या जुन्या नेत्यांच्या संपत्तीमध्ये बिलकुल वाढ होत नव्हती. तर ते शेवटपर्यंत त्यांना जो तुटपुंजी पगार मिळत होता त्या पगाराच्या माध्यमातूनच ते समाजसेवा करत होते. एवढंच काय तर शेतकरी कामगार पक्षाचे जे नेते, मी वारंवार सांगतो की ते 11 वेळा निवडून आले. गणपतराव देशमुख, आता त्यांचा जो नातू आहे बाबासाहेब देशमुख, डॉक्टर बाबासाहेब देशमुख, हे सध्या आमदार आहेत. शेतकरी कामगार पक्षाचे एकमेव आमदार आहेत. सांगोल्यामधून ते निवडून आलेत. ते गणपतराव देशमुखांचे नातू हे आता शेतकरी कामगार पक्षाचे सध्या एक आमदार विधानसभेमध्ये आहेत. तर हे गणपतराव देशमुख शेवटपर्यंत एसटीने प्रवास करत असत. तेव्हा आजकालच्या नेत्यांच्या ज्या करोडो रुपयाच्या गाड्या, परंतु ते नेते साधे होते आणि त्यांनी महाराष्ट्राच्या प्रश्नावर आवाज उठवलेला आहे. तेव्हा या ठिकाणी व्हिडिओचा मतलब बनवण्याचा असा अर्थ आहे की माननीय राजसाहेब ठाकरे हे पनवेलमध्ये झालेल्या शेतकरी कामगार पक्षाच्या मेळाव्याला हजर होते आणि त्यावेळेला ते म्हटले की लाल बावटा, म्हणजे शेतकरी कामगार पक्षाचे निशाणे लाल बावटा आणि शिवसेना असेल किंवा राजसाहेबांचे जो आता ध्वज आहे तो भगवा. तर राजसाहेब म्हणाले की लाल बावट्याच्या स्टेजवर भगवा देखील उपस्थित झालेला आहे. तेव्हा या ठिकाणी राजसाहेबांनी पनवेलमध्ये झालेल्या मेळाव्यामध्ये
रायगड जिल्ह्यामधील जी वस्तुस्थिती आहे ती विशद केली आणि त्यांनी सातत्याने राजसाहेब बोलतात परप्रत्ययांच्या विरोधामध्ये आणि मराठी माणसं म्हणजे विशेषतः ठाणे जिल्हा असेल किंवा रायगड जिल्हा असेल या जिल्ह्यातील जे शेतकरी आहेत जे भूमिपुत्र आहेत ते आपल्या जमिनी विकत आहेत आणि त्या जमिनी परप्रांतीय उद्योगपती किंवा मोठे जे पैशावाले मंडळी आहेत ते परप्रांतीय मंडळी कोकणामध्ये असेल ठाणे जिल्ह्यात असेल किंवा रायगड जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात जमिनी त्या ठिकाणी घेत आहेत आणि त्या ठिकाणी उद्योगधंदे परप्रांतीयांचे येत आहेत आणि त्या ठिकाणी परप्रांतीयांना नोकऱ्या मिळत आहेत. तर अशा पद्धतीने राजसाहेबांनी अत्यंत त्या ठिकाणी पनवेलमध्ये एक भाषण करताना सांगितलं की शेतकऱ्यांनी जमिनी विकता कामा नयेत आणि जर शेतकऱ्यांना जमीन विकायचीच असेल तर त्या ठिकाणी येणाऱ्या उद्योगामध्ये आम्हाला तुम्ही पार्टनरशिप करून घ्या तरच आम्ही जमीन देऊ. अशा पद्धतीने महत्त्वाचं विवेचन राजसाहेबांनी केलं. विशेष म्हणजे राजसाहेब ठाकरे शक्यतो कुठल्याही राजकीय पक्षाच्या स्टेजवर जात नाहीत आणि कुठल्याही राजकीय पक्षाच्या स्टेजवर जाऊन ते भाषणं करत नाहीत. सामाजिक काही मोठ्या संस्था असतील आणि अत्यंत महत्त्वाचा विषय असेल तरच राजसाहेब त्या मिटिंगला जातात त्या सभेला जातात तर त्या ठिकाणी मार्गदर्शन करतात. परंतु राजकीय पक्षाच्या स्टेजवर शक्यतो राजसाहेब ठाकरे जात नाहीत. परंतु आपल्याला राजसाहेबांचं त्यांच्यामध्ये जो बदल झालेला आहे ते अभिनंदन करायला पाहिजे की लाल बावटा म्हणजे शेतकरी कामगार पक्षाच्या सभेमध्ये ते हजर झाले आणि त्या ठिकाणी त्यांनी भाषण केलं. त्या सभेमध्ये संजय राऊत देखील हजर होते. तेव्हा अशा पद्धतीने राजसाहेबांचं देखील जे आपल्याला थोडंसं परिवर्तन दिसतंय कारण की कितीतरी वर्षाच्या नंतर उद्धव ठाकरे आणि राजसाहेब एकत्रित आले मराठीच्या प्रश्नावर. त्यांनी घेतलेला मेळावा आणि नंतर उद्धव ठाकरे आणि मनसे म्हणजे राजसाहेब एकत्रित येऊन पुढील वाटचाल करतील ही एक अपेक्षा निर्माण झालेली आहे आणि राजसाहेबांचं लाल बावटा म्हणजे शेतकरी कामगार पक्षाच्या सभेमध्ये जाऊन त्या ठिकाणी भाषण करणं हे देखील महत्त्वाचं ठरलेलं आहे. तेव्हा पुढील काळामध्ये महाराष्ट्राच्या भल्यासाठी भूमिपुत्रांच्या भल्यासाठी राजसाहेब असतील किंवा शेतकरी कामगार पक्ष असेल किंवा शिवसेना उद्धव ठाकरे हे जर सगळे पक्ष एकत्रित आले तर काही प्रमाणात या महाराष्ट्रातील प्रश्नाला वाचा फुटल्याशिवाय राहणार नाही. कारण त्यांनी अत्यंत ज्वलंत प्रश्न मांडले की रायगड जिल्हा हा छत्रपती शिवरायांच्या वास्तव्याने पावन झालेला जिल्हा आहे. खरं म्हणजे हा रायगड जिल्हा पूर्वीचं त्याचं नाव होतं कुलाबा आणि या कुलाबा जिल्ह्याला नाव दिलेले अनपुले अब्दुल रहमान अनपुले हे ज्यावेळेला मुख्यमंत्री होते त्यावेळेला खरं म्हणजे अब्दुल रहमान अनपुले हे छत्रपती शिवरायांना मानणारे आणि ते खरे शिवभक्त होते. तर अनपुले यांनी त्या कुलाबा जिल्ह्याला रायगड जिल्ह्याचं नाव रायगड जिल्हा म्हणजे छत्रपती शिवरायांचा जो राजधानी रायगड किल्ला त्या रायगडचं नाव त्या कुलाबा जिल्ह्यात दिलं आहे ते अनपुले यांनी. तेव्हा त्या रायगड जिल्ह्यामध्ये म्हणजे शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या रायगड जिल्ह्यामध्ये आता किती मोठ्या प्रमाणात डान्स बार आहेत आणि त्या ठिकाणच्या भूमिपुत्रांच्या जमिनी विकल्या जात आहेत. परप्रांतीयांचे त्या ठिकाणी उद्योगधंदे वाढत आहेत. परप्रांतीयांचे त्या ठिकाणी मतदारसंघ निर्माण होत आहेत आणि अशा ज्वलंत प्रश्नावर ते आवाज उठवतात राजसाहेब लाल बावटा या स्टेजवरती जाऊन शेतकरी कामगार पक्षाच्या मेळाव्यामध्ये. तेव्हा अशा पद्धतीने महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये या पुढील काळामध्ये राजसाहेब ठाकरे असतील किंवा हे जयंत पाटील असतील म्हणजे शेतकरी कामगार पक्षाचे नेते असतील किंवा उद्धवसाहेब ठाकरे यांची शिवसेना असेल यांनी जर एकत्रित येऊन महाराष्ट्राच्या प्रश्नावर आणि मराठी माणसांवर होणाऱ्या अतिक्रमण जे आहेत परप्रांतीयांची ती रोखण्यासाठी आपल्याला या मंडळींना या पुढील काळामध्ये काही प्रमाणात यश येईल का हे पाहावं लागेल. कारण जरी भारतीय राज्यघटनेनुसार प्रत्येक नागरिकाला कुठल्याही जिल्ह्यामध्ये तालुक्यामध्ये गावामध्ये राज्यामध्ये जाण्याचा अधिकार आहे परंतु एका शहरावर किती प्रमाणात बोजा टाकणार आणि त्या शहराची क्षमता किती आहे या सर्व गोष्टींचा देखील विचार करणं गरजेचं आहे. आणि त्या ठिकाणी एक कायद्यामध्ये बदल करून म्हणा किंवा काही मुंबई असेल पुणे असेल अशा मोठ्या शहरांमध्ये आता परप्रांतीयांचे लोंढे थांबावेत यासाठी सनदशीर मार्गाने काय करता येईल का अशा पद्धतीचा विचार करून राजसाहेब ठाकरे असतील उद्धव ठाकरे असतील किंवा जयंत पाटील शेतकरी कामगार पक्ष असतील किंवा आणखी जे वेगवेगळ्या मराठीच्या संदर्भामध्ये ज्यांना आस्था आहे
आणि मराठी माणसांच्या भवितव्यासाठी आणि मराठीसाठी आणि महाराष्ट्रासाठी ज्यांना ज्यांना आस्था आहे त्यांनी या गोष्टीवर विचार करून सरकारला योग्य असा सल्ला दिला पाहिजे किंवा सरकारकडे मागणी केली पाहिजे की कमीत कमी मुंबई पुण्यामध्ये देखील मुंबई पुण्यामध्येच एक कायदेशीररित्या आता येणारी माणसं जरी कोणी परप्रांतीय असले तरी ते आता मराठी साहित्य अनेक वर्ष या ठिकाणी वास्तव्यात आहेच, त्यांना आपल्याला या ठिकाणी हाकलता येणार नाही. राजसाहेबांनी तर सांगितलं की बिहारी लोकांना गुजरातमधून हाकलून देण्यात येत आहे. बिहारी लोकांना गुजरातमधून हाकलून येण्यात आहे. पण मराठी माणसं ही सैम्य आहेत, शांत आहेत आणि इतरांना सामावून घेतात. तेव्हा अनेक वर्ष इथं जे वास्तव्यात असणारे परप्रांतीय आहेत त्यांच्याबद्दल सवाल नाही, परंतु आता बाकी नवीन लोंढा या मुंबईमध्ये पुण्यामध्ये येता कामा नये यासाठी कायदेशीररित्या सनदशीर मार्गाने लोकशाही मार्गाने काय करता येईल का हे पाहणं गरजेचं आहे. तेव्हा या ठिकाणी लाल बावटा म्हणजे शेतकरी की कामगार पक्ष हा 3 ऑगस्ट 1947 रोजी स्थापन झाला आणि या पक्षाच्या वतीने महाराष्ट्रामध्ये एका काळामध्ये महाराष्ट्रामध्ये विरोधी पक्षनेते होते. आधी अनेक दिग्गज नेते म्हणजे इंडी पाटील असतील, दत्ता पाटील असतील, दिबा पाटील असतील, कृष्णराव धुळप असतील, उद्धवराव असे अनेक नेते की ज्यांनी मातबर नेते की ज्यांनी अत्यंत अभ्यासपूर्ण विधानसभामध्ये भाषणे केलेले आहेत आणि त्यांनी अनेक प्रखर आंदोलनं या महाराष्ट्रामध्ये केलेले आहेत. असे शेतकरी कामगार पक्षाचे नेते खरं म्हणजे त्यांचा आजच्या पिढीच्या लोकांनी आदर्श घेतला पाहिजे. अशा प्रकारचे जे म्हणजे दाजीबा देसाई असतील, कृष्णराव धुळप असतील, उद्धवराव पाटील असतील, एन.डी. पाटील, केशवराव धोंडगे, यशवंतराव मोहिते कितीतरी असे नेते आहेत की ज्यांनी संपत्ती जमवलं नाही, ज्यांनी प्रॉपर्टी जमवलं नाही, त्यांनी महाराष्ट्राच्या हितासाठी विचार केला आणि महाराष्ट्राच्या हितासाठी त्यांनी सातत्याने संघर्ष केला. एन.डी. पाटील असतील, हे बेळगाव कारवार असेल किंवा संयुक्त महाराष्ट्र चळवळीमध्ये या शेतकरी कामगार पक्षाचा फार मोठा वाटा होता. खरं म्हणजे शेतकरी कामगार पक्षाच्या नेत्यांच्या घरी फणसवाडी या ठिकाणी हे शंकरराव मोरे यांच्या ठिकाणी फणसवाडी मुंबई इथे संयुक्त महाराष्ट्र चळवळ उभी राहिली आणि त्या संयुक्त महाराष्ट्र चळवळीच्या आंदोलनाची जी रूपरेषा ठरायची होती ती ही शेतकरी पक्षाच्या नेत्यांच्या घरीच पहिली मीटिंग झाली होती फणसवाडी या ठिकाणी. तर अशा पद्धतीने शेतकरी कामगार पक्षाचा फार मोठा इतिहास आहे. यापुढील काळामध्ये सातत्याने 30 माणसं निवडून देण्यापेक्षा मतदार राज्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे की आता तुम्ही वेगळ्या लोकांना निवडून द्या, जे सभ्य माणसं आहेत, जे प्रॉपर्टीची फारशी लालसा नाही, गरीब माणसं आहेत पण एक अभ्यासू आहेत आणि निष्ठावंत आहेत, सच्चे आहेत, अशा थोडासा माणसांचा अभ्यास करून पक्ष न पाहता अशा वेगळ्या माणसांना आता निवडून दिलं पाहिजे. कारण ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप आहेत, ज्यांच्यावर अत्याचाराचे आरोप आहेत, ज्यांच्यावर अनेक गोष्टीचे आरोप आहेत, 30 माणसं सातत्याने निवडून येत असतात आणि मतदार राज्यांनी आता पक्ष न पाहता मग शेतकरी कामगार पक्ष असेल, वंचित बहुजन आघाडी असेल किंवा अशा समाजवादी पार्टी असेल किंवा कम्युनिस्ट पार्टी असेल, अशा अशा पक्षाच्या छोटे जे पक्ष आता राहिलेले आहेत महाराष्ट्रामध्ये अशा पक्षांच्या लोकांना निवडून देणं गरजेचं आहे. कारण की त्यांचा तुम्ही अभ्यास करा, मतदारसंघामध्ये उभे राहणाऱ्या सगळ्या उमेदवारांचा अभ्यास करा, तिथे तुम्ही पक्ष पाहू नका. तर त्या राहणाऱ्या उमेदवारामध्ये अधिकाधिक चांगला उमेदवार कोण आहे, अधिक शिकलेला उमेदवार कोण आहे, तो भ्रष्टाचार नाही किंवा त्याचे चारित्र्य निष्कलंक आहे, अशा माणसाला निवडून दिलं पाहिजे. कारण मतदार राजा देखील त्याच माणसाला सातत्याने निवडून देतात आणि त्यांच्या प्रॉपर्टी अब्जा दिशेने करोडोनी वाढत चाललेल्या आहेत तरी आणि त्यांच्यावर अनेक भ्रष्टाचाराचे आरोप आहेत तरी त्या लोकांना सातत्याने लोक निवडून देतात. तेव्हा मतदार राजाने देखील पार्टी न पाहता आपल्या मतदारसंघामधील स्वच्छ माणसाला आणि ज्याचं चारित्र्य संपन्न आहे अशा माणसाला निवडून दिलं पाहिजे. तेव्हा अशा पद्धतीचे व्हिडिओ घेऊन मी आपल्यासमोर वारंवार येत असतो, तरी कृपया आपण या व्हिडिओला लाईक करा आणि आपण जर नवीन असाल तर माझ्या सम्यक क्रांती यूट्यूब चॅनल माधव गायकवाड या चॅनलला सबस्क्राईब करा. विनंती. धन्यवाद.